नाशिक महापालिकेच्या 7व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अटीतटीची लढत झाल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे। यानंतर नाशिकची सत्ता कुणाच्या हाती जाणार याचा फैसला होईल। 100+चा दावा करणारी भाजप, शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी युती की मग महाविकास आघाडी याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। 10 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल। पहिला निकाल साधारण 1.5 तासात अपेक्षित आहे। 600 निवडणूक कर्मचारी आणि 3000 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर नाशिक मधली परिस्थिती काय आहे ते आपल्याला जाणून घ्यायचंय। जाऊयात ते नाशिकला, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रचंड संघर्ष झाला होता। एबी फॉर्म पळवण्यापासून मोठे राडे झाले होते। या सगळ्यात आज आता अखेर मतमोजणी होते। काय एकंदरीत चित्र, कोण सत्तेचा सोपान राखणार? सुवर्ण, अगदी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षातून अनेक इनकमिंग करण्यात आले, त्याच्यामुळे भाजपचे जे निष्ठावंत आहे त्यांचा रोष ओढवून घेण्यात आलेला होता। त्यामुळे एबी फॉर्मची पळवापळवी असेल, अंतर्गत संघर्ष असेल, अशा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला भाजपमध्ये बघायला मिळाल्या। मंत्री गिरीश महाजन यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। 100+चा नारा देण्यात आलेला होता आणि त्यासाठीच विजयाची निश्चिती असणाऱ्या अन्य पक्षातल्या उमेदवारांना देखील भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश देण्यात आले, त्यांना तिकीट देण्यात आलेले होते। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर भाजपमधले निष्ठावंत काहीसे नाराज झाले। या सगळ्या घडामोडींच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे याचा कुठेतरी परिणाम जो आहे तो भाजपचा जो 100+चा नारा होता तो त्याला कुठेतरी या सगळ्या घडामोडी आणि या सगळ्या गोष्टींमुळे धक्का बसलेला आहे। कारण जो कल नागरिकांचा किंवा जो अंडर करंट मागच्या काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये बघायला मिळाला, त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा फायदा होताना बघायला मिळेल अशा पद्धतीची शक्यता आहे। कारण 122 जागा नाशिक महापालिकेमध्ये शक्यता व्यक्त करतोय अभिजित। मात्र काही तासांमध्ये निकाल आपल्या हाती येतील आणि नाशिककरांनी नेमका कुणाला कौल दिला हे कळेल। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।